तर संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही मॅन ऑफ द मॅच. आदरणीय मनोज शुभ हस्ते थँक्यू व्हेरी मच प्रणय. कॉंग्रॅच्युलेशन. आता वेळ नाहीये मनोगत व्यक्त करण्यासाठी. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. संजयजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी हार्दिक किनी युवा समालोचक या विरातन खूरचा आवाज ऐकूया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. 6 सीटर स्पोर्ट्स कॅमेरामॅन हार्दिक आरेकर. थँक्यू. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. आपण पाहतोय पालकर भूषण गेले 5 दिवस या स्पर्धेच्या मदतीतून सुंदर आवाज त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जयप्रकाश शेडवण आणि दुसऱ्या बाजूला आई चंडिका कोपर सागर स्मृती या टीमने खेळत असताना आपण पाहू शकतायत, या टायटलने खेळत असताना आपण पाहू शकतायत या दोन टीम मध्ये हे द्वंद्व युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला मृदुल पाटील आपण पाहू शकतायत रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये मॅन ऑफ दी सिरीज ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली, आणि दुसऱ्या बाजूला नारायण. म्हणजे काय कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये विजय मामा चषकामध्ये ज्यांना मॅन ऑफ दी सिरीज मिळाली, एक गाव एक संघाच्या मदतीतून अर्थातच नारायण तेच बॉलिंग ट्रॅकवरती आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग स्टान्सवरती मृदुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक चांगलं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्टार्ट ऑफ दी मॅचच्या ठिकाणी सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती नारायण आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर राज. यंदाच्या हंगामामध्ये राज यांचा जर विचार केला तर मॅन ऑफ दी सिरीज अर्थातच अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 मध्ये मॅन ऑफ दी सिरीज. म्हणजे तिन्ही खेळाडू फॉर्म मध्ये आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर आले होते, चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते, परंतु प्रयत्नांना आलंय अपयश. एक धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एकदा या ठिकाणी येताना पाहायला मिळते पहिल्या बॉलचं खेळ या ठिकाणी झालाय. पहिल्याच बॉलवरती एक आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, कारण 3 षटकांचा फॉर्मॅट आहे. त्यामुळे या 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक मोठी टोटल उभं करणं खूप गरजेचं असतं. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 18 धावा चेस केल्या गेल्या, चांगले प्रयत्न दाखवले होते जयमहाराष्ट्र चिखलपाडा टीमने, परंतु त्या प्रयत्नांना अपयश येताना पाहायला मिळालं. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालं. पहिल्या बॉलवरती सिंगल आलंय. आता स्ट्रायकिंगवरती मृदुल. एक चांगली फाईट, चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला नारायण आहेत कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ दी सिरीज, तर काही दिवसांपूर्वी दुसऱ्या बाजूला मृदुल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक बाईक मॅन ऑफ दी सिरीज आपल्याला पाहायला मिळते. बायकर मॅन वर्सेस बायकर मॅन हे द्वंद्व युद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये. नारायण पुढचा बॉल, चांगला यॉर्कर, पंचांकडे अपील या ठिकाणी केले गेले, परंतु कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आला नाहीये. पहिलाच बॉल मृदुलसाठी इंडिव्हिज्युअल आपण पाहू शकतायत यॉर्करने या ठिकाणी प्रयत्न दाखवला होता. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ते हेलिकॉप्टर लँड करता आलं नाहीये. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. पहिले षटक प्रगती पथावरती. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील. इथून फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न, कॉन्फिडेंटली स्ट्रोक नव्हता. एकच धाव या बॉलवरती मिळेल. पहिले 3 चेंडूंचा जर विचार केला तर नारायणने जी गोलंदाजी केली ती ज्या प्रकारे तो स्टँडर्ड दाखवतोय स्वतःचा, पहिल्या 3 बॉलमध्ये बरोबर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली. समोर 2 आक्रमक फलंदाज, एक यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मृदुल आणि राज आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे पहिले 3 बॉल हाताळले गेलेत नारायणने, वाकणू सके. पुढचा बॉल समोर मृदुल पाटील. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामधील एक 6 सीटर. इथून लेग कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. गती तितकीशी नव्हती, परंतु ज्या प्रकारे हे व्हेरिएशन होतं, आणि एक धाव या बॉलवरती जरूर मिळेल. पहिले 4ही बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नारायणच्या नावावरती राहिल्यात. 22च्या रूपामध्ये ही धाव या ठिकाणी आले. धावसंख्या फलकावरती 4. सध्या रन टू बॉल रन येत आहेत पहिल्या षटकामध्ये. एका बाजूला मृदुल आहेत. राजांचा जर विचार केला तर राज्य करतील का या 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये, या 3 षटकांच्या मॅचमध्ये. अजूनही 2 बॉलचे खेळ बाकी आहे फर्स्ट ओव्हरमधील. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर बीट झालात आणि सरळ बॉल या ठिकाणी लॉंग स्टॉपला आउटफील्ड फार फास्ट आहे, आणि बॉल क्लिअर झालाय. नो +4 म्हणजे एकूण 5 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. पंच फिल्डिंग टीमचा हा अंपायर्स कॉल आहे. येस, अंपायर्स कॉल आपण पाहतोय. DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. एक्झॅक्ट हाईट फॅक्टर आहे की नाही ते पाहिलं जाईल.
4 बॉलचा सध्या तरी खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि इथून जो 5वा बॉल आहे तो एक्झॅक्ट फेअर आहे की एक्स्ट्रा असेल, इट्स अ नो बॉल. कमरेच्या वरती चेंडू पाहायला मिळाला. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे, त्याच्यासमोर राज आहे. आता या फ्रीटच्या बॉलवरती राज्य करू शकेल का, याकडे लक्ष वेधित असणार आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते एकंदरीत 9 या आकड्यावरती. धन्यवाद जतीनजी पाटील, त्यांचा संघ या ठिकाणी पराभूत झालाय. थोडीशी निराश आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफ ला शतोषक जज करतायत. वॉट एफर्ट्स, चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. या फ्रीडच्या बॉलवरती एकच धाव या ठिकाणी आले. धावसंख्या फलकावरती 10 डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जयप्रकाश एडवन आणि दुसऱ्या बाजूला सागर स्मृती चंडिका कोपर, या दोन टीम मध्ये सध्या सुरू असलेलं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 10 रन्स स्कोर कार्ड होते आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे या फर्स्ट ओव्हर मधील. सेफ आहे, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी DRSचा वापर या ठिकाणी केलाय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना या ठिकाणी वॉटर रूम मध्ये यावं लागणार. एक्झॅक्ट या ठिकाणी पाहिलं जाईल. डायरेक्टली ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकतात. यस, इथून सेफ आहेत, म्हणजे 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्यात. काय एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले होते. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला होता. धावसंख्या फलकावरती 10. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 5, म्हणजे अजूनही इथून एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. नारायण बॉलिंग ट्रॅक वरती. इथून वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगेवरती स्वार होता आला नाहीये मृदुल पाटीलला. एक धाव त्याच्या बॅटमधून येते. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 11च्या घरामध्ये. 11 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवरती किती वेगाने चेंडू हाताळला होता. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर 40+ ड्रॉ पण या ठिकाणी ओपन करतोय टॉप 3च्या. आणि जी चिठ्ठी उचलली जाईल ती NCC सफारी टीम सोबत या ठिकाणी खेळली जाईल. लक्षात घ्या, जी चिठ्ठी उचलली जाईल जो संघ असेल तो NCC सफारी संघासोबत खेळेल. तर श्रीकृष्ण मंडल सफारी टीमचा कर्णधार प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पहिले षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 11. आता षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती अमितच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. अमितला इंट्रोड्यूस केलं या सेकंड ओव्हर मध्ये. स्ट्रायकिंगवरती मृदुल पाटील आहे, एक आक्रमक फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज. त्याच्या विरोधामध्ये एक्सपिरियन्स होल्डर. काय बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सातत्याने मृदुलच्या विरोधामध्ये यॉर्करचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. याआधी सुद्धा नारायणने यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि तो यशस्वी सुद्धा करून दाखवला होता. ऑफस्टॉपच्या बाहेर हलकेसे शफल झाले होते, तेच पाहिलं आणि ब्लॉक होल मध्ये चेंडूला पिच केलं होतं. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मृदुल संघर्ष करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल सुरू आहे त्यांचा. अजून इथून जर विचार केला तर 11 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कार्पेटला रोल करत बॉलला पाठवलंय लॉंगॉन मध्ये. लॉंगॉनचं क्षेत्र पुढे येतोय. पूर्वी एकच जावं या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 12. आतापर्यंत वर्चस्व दाखवलंय आई चंडिका कोपर या टीमने. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर नारायणांचा परफॉर्मन्स आपण पाहिला आणि त्यानंतर अमित यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2 बॉलवरती सातत्य त्यांचं टिकवून ठेवलंय. मागील 2 बॉलवरती. पुढचा बॉल फुलटॉस बॉल स्वीप केला जातोय. टीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करेल. मिसफील्ड झाला आणि त्या मिसफील्डचा फायदा दोन्ही बॅटर्सनी घेतलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा या बॉलवरती येत आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 14. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत केले, बरोबर लाईन अँड लेंथ वरती ॲक्युरेसी या ठिकाणी दाखवली गेले गोलंदाजांच्या माध्यमातून. नारायण कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द सिरीज, एक सुवर्ण दिवस त्यांच्यासाठी, एक प्राइजलेस डे त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, तो प्रयत्न अपयशी ठरलाय. बॉलच्या मिरिटमध्ये आलेले नाहीयेत. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव या ठिकाणी येते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु ज्या प्रकारे अमितने गोलंदाजी केलंय ती अप्रतिम राहिले. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी काय मागच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि पुढच्या वीक मध्ये त्यांची स्पर्धा पाहायला मिळेल.
चाफेवाडी चषक 2025 एक सुसज्ज स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथून करण्याचा प्रयत्न झाला होता, पंचांकडे पुन्हा एकदा आशेभूत नजरेने पाहिलं होतं. शॉट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय, 2 धावांचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. लेग बायच्या रूपामध्ये या 2 धावा येत आहेत. कालच्या दिवसामध्ये एकविरा चषक या स्पर्धेमध्ये मृदुलच्या बॅटमधून 21 चेंडूंमध्ये अर्धशतक आलं होतं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवला होता, परंतु आज तो पॉझिटिव्ह इंटेंट या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर ज्या प्रकारे गोलंदाजी केले अमितने, मोठ्या प्रमाणामध्ये लेग बायच्या रूपामध्ये धावा आल्यात. एक चौकार आलाय, तो सुद्धा 22च्या रूपामध्ये. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय, मिड ऑफ आहे, काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. एक धाव या बॉलवरती मिळेल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांची समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 18 रन्स स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. सातत्याने मृदुलच्या विरोधामध्ये पोलर लाईनची चेंडू या ठिकाणी सातत्याने वापरले होते. यॉर्कर त्याच्या विरोधामध्ये टाकले होते आणि ते कारगर सुद्धा होताना पाहायला मिळाले. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. ड्रॉ पण या ठिकाणी टाकतोय. टॉप 3 मध्ये जे आपण पाहू शकता संघ आहेत, जी चिठ्ठी उचलली जाईल ती 40+ संघ अर्थातच NCC सफारी टीम सोबत 2 हात करेल, याची नोंद घ्या. जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ या ठिकाणी NCC सफारी टीम सोबत या ठिकाणी 2 हात करेल. सर मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू करा. सामना सुरू करायचा आहे. शेवटच्या 6 बॉल्स खेळ बाकी आहे आणि टीमची टोटल फलकावरती 18. विजयी संघाला या ठिकाणी बाय मिळालाय, म्हणजे श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी टीमला या ठिकाणी NCC सफारी टीम सोबत खेळावं लागणार आहे, याची नोंद घ्या. विजयी संघाला या ठिकाणी बाय मिळालाय, म्हणजे डायरेक्टली ते फायनल मध्ये या ठिकाणी दाखल झाल्यात. आता शेवटच्या 6 बॉल्स खेळ बाकी आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर मृदुला पण पाहू शकताय, 7 बॉल त्यांनी फेस केले, 3 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 6 बॉल्स खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्या स्क्रीनवरती या हंगामामध्ये सर्वाधिक या ठिकाणी प्रभावित करणारा खेळाडू अर्थातच मृदुल पाटील. दुसऱ्या बाजूला रोहिदास स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती टाकले. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेटने जात आहेत. फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केला जातोय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आमचे कॅमेरामॅन हार्दिक आरेकर यांच्या स्वागताकरिता हा दर्जेदार षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला, फुल टॉस बॉल होता, ऑफस्टॉमच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि समोर या ठिकाणी चेंडूला फेकून दिलं. एक कॉन्फिडंटली स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसिंग जाऊन पोहोचते फलकावरती 24. एक ताकदीचा अनोखा आविष्कार त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण प्रचंड वेग होता. ज्या प्रकारे मृदुलने स्ट्रोक खेळला होता. पुढचा बॉल पुनश्च एकदा फुल टॉस, या वेळेला चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. आमच्या मुख्य मंचाला अभिवादन करण्यासाठी, आमच्या पाहुण्यांना अभिवादन करण्यासाठी अजून एक षटकार मृदुलच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 षटकार. व्हाट बॅटिंग. दोन फुल टॉस बॉल आणि 2 फुल टॉस बॉल वरती उत्तुंग षटकार मृदुलच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. अजून इथून 4 बॉल्स खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग सुरू झालंय. मृदुल पाटीलचा बॅटिंग शो सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉटॉन पोल करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. शतशक पोचेपर्यंत स्ट्रायकिंगवरती फेकी केले. 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी स्कोरकार्ड पुढे जाईल. 32 फलकावरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. या स्लॉग ओव्हरमध्ये ज्या स्लॉग हिट्स अपेक्षित होते ते स्लॉग हिट या ठिकाणी मृदुलच्या बॅटमधून आल्यात. 10 बॉलमध्ये 17 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला रोहिदास, त्यांच्यावरती मोठे प्रहार चढवले गेलेत मागच्या 3 बॉलमध्ये. या षटकामधील चौथा बॉल राऊंड द विकेटने. ट्राईंग लेंथवरती बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा पूर्ण केलंय, फेकी स्क्वेअर झालाय, परंतु हरकत नाहीये, विकेट जरूर जाईल. राजला इथून परतावा लागणार आहे. पहिला धक्का या ठिकाणी आपण पाहू शकता. रनआउटच्या रूपामध्ये एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळाली. 33 धावांची ही भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळाली. गुड बॅटिंग. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अजून इथून 2 बॉलचं खेळ बाकी आहे. 2 स्लॉक हिट आतापर्यंत आल्यात. नवीन बॅटर दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या बॉलवरती हेलिकॉप्टर शॉट जरूर केला गेलाय. लॉंगॉनचा हितरक्षक पुढे येतोय. चांगलं हितरक्षण त्या ठिकाणी झालंय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा या ठिकाणी जीवाची आकांक्षा केली होती. प्रयत्न आतोनात त्या ठिकाणी केले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती. 2 धावा यशस्वीरित्या परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 35-35 स्कोरवरती लागल्यात. अजून इथून 1 बॉल सकेल बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. मृदुल पाटील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 20 धावा 12 बॉलमध्ये. 2 स्लॉक हिट त्यामध्ये आल्यात. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. अजून इथून 1 बॉल सकेल बाकी आहे. ऑफ साईडला चांगला या ठिकाणी स्ट्रोक जमवला गेलाय. पॉईंट शतक आहेत एकदा परिपूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 37 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 38 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेले 3 षटकांमध्ये. 38 टू विन असेल. 38 धावांचा चेस असणार आहे 3 षटकांमध्ये. जाऊयात आपण टॉस बॉक्समध्ये. चला NCC सफाले मास्टर टीमचं कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हा आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हायचे टॉस बॉक्समध्ये. टॉस आपण करणार आहोत. 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. आदरणीय मनीष जी पाटील साहेब या ठिकाणी मुख्य मंचावरती आहेत. त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभाचे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल NCC सफाले मास्टर. या 2 टीममध्ये हे धुवंत युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जयप्रकाश शेडवण टीमने 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. सागर स्मृती ऐचंडिका कोपर या टीम समोर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज व्हायचंय. विजय संघाला या ठिकाणी बाय असणार आहे याची नोंद घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय मनीष जी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी बस आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. त्यांचे कॅमेरामॅन हार्दिक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत. कॉइन स्पिन केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी अक्षय एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सफाली टीमचे कॅप्टन अर्थातच संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉइन स्पिन केलं जाईल. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी टीमचा कॉल असेल. आदरणीय मनीष जी पाटील यांच्याशी बस टॉस केला जातोय. 2025 असा कॉल आहे आणि यंगस्टर चषक आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती सन्नपन्न व्हायचं आहे. संजय तुम्ही टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग. जास्त काही विचारणार नाही आहे. मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकला NCC सफाले 40+ मास्टर या टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील भारतजी राऊत सर. ओट यू. थँक्यू हार्दिक. खूप महत्त्वपूर्ण मॅच आणि हे महत्त्वपूर्ण मॅच मी का म्हणतोय कारण जी चिठ्ठी उचलली गेली शेखरकिणी त्या चिठ्ठीमध्ये निर्णय आला की ही जी मॅच सुरू आहे या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल तो थेट ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करेल. त्याच्यामुळे ही मॅच थोडीशी चुरशीची पाहायला मिळेल. दोन्ही संघ संघर्ष करतील. दोन्ही संघ प्रयत्न करतील. आम्हाला जिंकायचं आहे. आम्हाला ग्रँड फिनाले गाठायचे आहे. फायनलपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि त्यामुळे ही मॅच रफ अँड टफ असेल. मात्र कोपर संघासाठी एक नक्कीच पारितोषिक आला आहे. कोपर टीम म्हणजेच धनेश चौधरी यांच्याकडून मात्र कोपर संघाला एक पारितोषिक आला आहे. ते पारितोषिक काय तर कोपरचा संघ जर फायनल मारतो प्रमोद कोपरच्या संघानं फायनल मारली तर गणेश चौधरी यांच्याकडून तब्बल त्या संपूर्ण टीमला आजच्या दिवसामध्ये पार्टी ही दिली जाणार आहे. इथे काय कॅच पकडलाय. जबरदस्त कॅच. मी म्हटलं होतं ना की ही मॅच रफ अँड टफ होईल.
इथे जिंकायचंय, इथे फायनल मध्ये पोहोचायचंय, त्यामुळे प्रत्येक जण संघर्ष करेल आणि तो संघर्ष या ठिकाणी दिसला. पहिल्या चेंडूवर महत्वपूर्ण विकेट. मिस्टर कॅप्टन कूल अमित परतीच्या मार्गी. बॅक टू द पॅव्हलियन. आउट. शॉर्ट बॉल होता आणि पूर्ण फोर्स न त्या शॉर्ट बॉलला मात्र स्क्वेअरच्या दिशेने खेळला गेला होता. अगदी उंची जास्त गाठली होती आणि बाउंड्री लाईनच्या जवळ तो अतिशय सुंदर असा कॅच टिपला गेला आणि खेळ संपला गेला. तो म्हणजेच मिस्टर अमित यांचा. टार्गेट मोठा आहे. आमचे समालोचक मित्र हार्दिकनं म्हटलं की टार्गेट मोठं सेट केलंय समोर. 38 धावा करायची आहेत आणि या कारणाचं मात्र आपण दोन दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहिले होते. आघाडीची जोडी जी होती हे दोन्ही आघाडीच्या फलंदाज स्फोटक खेळाडू होते. एक वेगळा पारितोषिक या ठिकाणी आपण कोपर टीमसाठी पारितोषिक पाहिलंय. एनजी चौधरी यांच्याकडून संपूर्ण संघाला पार्टी दिली जाईल. त्यानंतर संतोषजी जंगम हे देखील आमचे रेडी आहेत. एडवान्स संघ जिंकला तर 1000 रुपये संतोषजींच्याकडून दिले जाईल एडवान्स टीमला. दोन्हीकडून पारितोषिक लागले. शॉर्ट बॉल या चेंडूला पूल केले. गॅप मध्ये चेंडू गॅप मध्ये सरळ निघून जातोय आउट ऑफ द रोप. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाहायला नक्कीच मिळतील. 38 धावा करायच्यात लक्षात ठेवा आणि तो प्रयत्न नक्कीच असेल ते म्हणजे सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमचा. मात्र तितक्याच ताकदीचा एडवान्स संघ आहे. टॉप 5 मध्ये लक्षात ठेवा या संघाने प्रवेश केलाय. तो साधा सुद्धा प्रवेश नाहीये. 10 संघ त्यावेळेस होते आणि त्या बऱ्याचशा संघांना पराभूत करून हा संघ देखील टॉप 5 मध्ये पोहोचलाय. त्याच्यामुळे हा देखील संघ कमकुवत नाहीये. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला आणि काय टाळ्या डगआउट मधून. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय कारण स्ट्राइक या ठिकाणी रोटेट झाली. स्ट्राइक आला बायकरमॅन मिस्टर नारायण. आज या स्पर्धेच्या विषयी म्हणायचं गेलं तर या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर कामगिरी नारायण मार्फत आपण पाहिली आहे. आलेल्या बॅक टू द बॉलर अगदी बॉलरच्या समोर खेळला जातोय आणि तो समोर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं गोलंदाजांना. चांगला चेंडू आहे तिकडे हाताळला गेला. गुड बॉलिंग. ज्यावेळेस समोरचा बॅटर एक नामवंत खेळाडू असतोय त्यावेळेस त्या खेळाडू समोर कशा प्रकारे चेंडू टाकायला हवा याचं मात्र चांगलं उदाहरण देताना गोलंदाज त्या ठिकाणी रितेश. वेळ खूप महत्वाचा आहे. सेमीफायनल फायनल यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्या बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर आहे नारायण. यावेळेस बॉडीला टर्न करून चेंडूला खेळलं जात आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नारायण यांच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. 4. शॉर्ट बॉल होता अगदी चेच्या वर तो चेंडू आपण पाहिला. बाउन्स तो पाहिला आणि हुकचा फटका या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. बॉडीला पूर्ण टर्न केलं होतं म्हणजे असं आपण म्हणू शकतो की नटराज मुद्रेमध्ये हा स्ट्रोक खेळला गेलाय. अप्रतिम स्ट्रोक. नारायण बायकर मॅन कालच्या दिवसामध्ये बाईक ज्यानं घेतली होती कदाचित मी म्हणेल विजय मामा चषक सोडल्यानंतर थेट मात्र तोच खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा 11. डान्सिंग विथ द पिच पुढे आला मात्र चांगला चेंडू. यॉर्कर डिलिव्हरी हाताळली गेली होती. फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जशा तसं उत्तर प्रत्युत्तर देखील मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे गोलंदाजामार्फत. फक्त सिंगल धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 12. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत 26. 12-26 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट तब्बल 13च्या घरामध्ये. 6 चेंडू 13 धावा या तुम्हाला पर ओव्हर मध्ये करावे लागतील तर कुठे मात्र या टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. त्यासाठी एखादा मोठा फटका 6 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका खेळावा लागेल. मात्र गोलंदाजांना काय करावं लागेल तर तो एक मोठा फटका येता कामा नाहीये आपल्या गोलंदाजीमध्ये याची मात्र दक्षता घ्यावी लागेल.
मोरया बाप्पांचं आज विसर्जन आहे, निरोपाचा दिवस आहे, तर काही कांच्या घरी बाप्पा 5 दिवसासाठी विराजमान झाले आहेत. बॅटल आपण पाहू शकाल, दोन टॉपर सामने सामने. यावेळेस इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या बरोबर. मात्र काय घडलं त्या ठिकाणी, जे काही घडलं ते नक्कीच मी म्हणू शकतो या ठिकाणी चुकीचं घडलं गेलं. एक मोठा फलंदाज लक्षात ठेवा, नारायण सारखा फलंदाज बाद करता आला असता आणि खऱ्या अर्थानं मृदुलनं ती संधी निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये कुणाल्यांना. काय बॅटल आपण पाहतो या ठिकाणी, दोन टॉपर्स आपण आमने सामने पाहिले होते आणि खरोखर चांगला चेंडू हाताळला होता मृदुलनं. ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष, ग्रँड फिनाले खेळायचे, अंतिम सामना खेळायचा आहे, त्यासाठी मात्र केला आहे अट्टहास. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ संघर्ष करतायत. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 14. षटक क्रमांक 2 मृदुल आहे, एका साईडला नारायण. दोन्ही टॉपर स्टारकास्ट खेळाडू आहेत. त्यासाठी ते बॅटल आमच्या 6 सीटर स्पोर्ट्स चॅनलला दाखवलं होतं. कशा प्रकारे आपण बॅटल पाहतोय. वेगवान चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय. बॅट फॉर द सिग्नल, यस इट इज अ लेग बाय. अगदी चेंडू अधरला गेला तो पॅडवर. कौतुक असेल. षटक क्रमांक 2 मृदुलकडे का दिलं गेलं. अंतिम षटक देखील मृदुल हाताळू शकतोय, मात्र इथून एक प्लॅनिंग असेल. मी तर म्हणेल जयप्रकाश एडवन या टीमचं इथून आपल्याला मॅच लांब करायची आहे. मृदुलनं जर कमीत कमी धावा दिला तर नक्कीच अंतिम षटकामध्ये धावसंख्येचा आकडा मोठा असेल. या कारणाचं कदाचित ही गेम प्लॅनिंग असू शकेल. मी तर म्हणेल एडवन या टीमची. शॉर्ट बॉल पुन्हा बॉलला टर्न करून ऑन साइडला खेळला जात आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे, वेगानं पुढे येतोय, सिंगल फक्त मिळेल, हा प्लॅनिंग असेल. मात्र हा महत्वपूर्ण गोलंदाज आहे मृदुल. याच्या अगेन्स्ट जर मोठी खेळी साकारली गेली तर तो दबाव जो आहे, जो अंतिम षटक हाताळण्यासाठी जो गोलंदाज येईल त्या गोलंदाजावर तो दबाव जाणवेल. मॅच मात्र रफ अँड टफ होईल. काही घडू शकतं मित्रांनो, क्रिकेट आहे. 17 धावा पळकावर. सरड्याहून अधिक रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. कुठल्या क्षणी काय घडेल कोणीही सांगू शकणार नाहीये. मिस्टर स्टोक आहे, पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे गोलंदाजांना. यष्टीरक्षक जयच्या खाली एकदा चुकी, एकदा संधी दिली होती नारायण. तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी संधी देणार नाही आहोत. यष्टीरक्षकानं चांगला टिपला त्या ठिकाणी झेल आणि संपवलाय खेळ. मिस्टर नारायण यांचा फलंदाज बाद, आउट. कॅन्डी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रोहिदास. इथे मात्र सर्वस्व या खेळाडूवर अवलंबून असेल. एक जुना जाणता अनुभव खेळाडू आहे, म्हणजेच भरपूर उन्हाळ्या पावसाळ्या या खेळाडूंना पाहिलेत क्रिकेटमधील, त्याच्यामुळे विश्वास नक्कीच या खेळाडूवर असेल. येणारे या जवळजवळ 2 चेंडूमध्ये नक्कीच एक चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच वापसी करू शकेल एडवन संघ. माफ करा, कोपर संघ, चुकी झाली. चांगला चेंडू आहे या ठिकाणी आणि आज शेवटचा चेंडू ते डॉट. मी म्हटलं ना की षटक क्रमांक 2 हे मृदुलकडे का दिलं गेलं. अंतिम षटक देखील मृदुल हाताळू शकत होता, मात्र इथून कुठेतरी या मॅचला लांब ठेवायचं आहे आणि ते जे प्लॅनिंग आखलं होतं ते प्लॅनिंग या ठिकाणी सक्सेस झालंय इतकं नक्कीच मी म्हणू शकेल. कारण मृदुलनं फक्त धावा खर्च केल्यात षटक क्रमांक 2 मध्ये, त्या फक्त 4 धावा आणि एक सफलता देखील प्राप्त केली. चला आपली टीम मीटिंग करू नका, शक्यतो टीम मीटिंग टाळा मित्रांनो, कारण अजून 2 मॅचेस बाकी आहेत. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत प्लीज. त्याच्यामुळे कोऑपरेट करा, सहकार्य करा आयोजकांना. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, मात्र जर तुम्ही टाइमपास केला तर आयोजकांकडे एक पर्याय असेल, ओव्हर कमी करतील आणि ओव्हर कमी झाल्या तर कुठेतरी ज्याप्रमाणे स्पर्धा आतापर्यंत चर्चेत आहे एक चर्चा होईल की अंतिम काही जी फायनल आणि सेमीफायनलची मॅच होती ती 2-2 ओव्हरची झाली की 3-3 ओव्हरची झाली. तर प्लीज सहकार्य करा. 6 चेंडू 22 धावा. मॅच इथूनही जिंकू शकता, लक्षात ठेवा. 6-22.
धावा झाल्यात 16. इथून जर सुरुवातीपासूनच मोठे फटके जर आले तर नक्कीच वापसे असेल, ते म्हणजेच सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमची. चला चर्चा नंतर करूया आपण, प्लीज कोऑपरेट करा. त्याच्यामुळे स्टार्ट खूप महत्वाचे असेल. 6 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवला होता. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी, भरपूर लांब असा चेंडू होता. रेफर केला बॅटरने त्या ठिकाणी. हा चेंडू अवांतर आहे. इनफिल्ड अंपायरचा या ठिकाणी निर्णय आहे. चेंडू फेअर आहे. मात्र पाहूया थर्ड अंपायर रेफर केला जातो, चेक केलं जाईल या ठिकाणी. थर्ड अंपायर आमचे बिझी होत आहेत, राऊत सर. बाप्पा मोरिया चषक ही स्पर्धा विसरता कामा नाहीये. शेखर केणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवित आहेत. बेस्ट बॉलर आणि त्यानंतर मालिकावीर देखील किताब राज यांना पटकावला होता. लक्षात ठेवा, त्या राजला तुम्ही साइड स्क्रीनवर पाहू शकाल. सिक्स सीटर स्पोर्ट्स या टीमच्या इट इज अ फेअर डिलिव्हरी. व्यवस्थित चेंडू आहे, पाहू शकाल. अगदी व्हाईट लाईन वरून चेंडू त्या ठिकाणी आपण बघतो, टोन झाला, स्विंग झाला. गुड डिलिव्हरी राज. शॉर्ट बॉल होता यावेळेस. हा हुकचा फटका आपण पाहतोय. लॉंग लेग डीप मधून फिल्डर येतोय, सिंगल फक्त मिळेल. डबलचा कॉल त्या ठिकाणी. इथे ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. धावा करायच्या आहेत, मोठे फटके येणं गरजेचं आहेत, अन्यथा मात्र परतीचा प्रवास सुरू होईल असं मी नक्कीच म्हणू शकतोय. मात्र राजनं खऱ्या अर्थानं मात्र या खेळपट्टीवर राज्य केलंय. काय गोलंदाजी सुरू आहे. बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर रायझिंग डिलिव्हरी देखील राजच्या या गोलंदाजीमध्ये आपण पाहिली. अतिशय सुंदर गोलंदाजी राजमार्फत. काय ठरला होता बाप्पा मोरिये या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, हे मात्र दाखवून देतो या गोलंदाज. 4 चेंडू 21 धावा. प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणं गरजेचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर अजित. राज पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. यावेळेस कुठेतरी हवेच्या सोबत या चेंडूला खेळणं गरजेचं होतं. मात्र इथे देखील फक्त आणि फक्त सिंगल मिळेल आणि इथून मात्र थोडस ही मॅच लांब जाते इतकंच म्हणेल मी. चाफेवाडी टीम, माफ करा, आई चंडिका कोपर हा संघ थोडासा लांब जातोय. ऑफसाईडला फक्त इतकंच म्हणेल की इथून फक्त पराभवातील अंतर या एका धावेनं कमी होईल. 19 धावा. यानंतर आम्ही छोट्याशा सन्मानाच्या दिशेने वळणार आहोत. हे इनिंग संपल्यानंतर चांगला फटका आहे. मागे फिल्डर देखील आहे आणि या ठिकाणी आणखी एक विकेट प्राप्त करतोय मिस्टर राज. महेशला या ठिकाणी परतावं लागेल आणि महेश यांच्या जागी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, श्रवण. 38 धाव्याचं टार्गेट सेट केलं होतं आणि सुरुवात नक्कीच जी व्हायला हवी होती ती झाली नाहीये. खास करून नारायण या खेळाडूवर मात्र एक विश्वास होता. एक संधी मात्र नारायण यांना उपलब्ध झाली होती मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर मात्र नारायण मात्र जास्त वेळ विकेटवर काढू शकला नाहीये. फक्त 5 चेंडूंचा सामना नारायणनं केला. जास्त वेळ नारायण खेळपट्टीवर राहू शकला असतं तर कदाचित या मॅचचं चित्र वेगळं नक्कीच पाहायला मिळू शकलं असतं. त्यानंतर अमितचा तो कॅच, तो कॅच मोमेंट टर्निंग पॉईंट ठरू शकला, कारण अमितची ती विकेट पहिल्या चेंडूवर मात्र भरपूर काही सांगून गेली. पंच चेंडू मात्र वेगानं जाईल, तो म्हणजे स्वीपर पॉइंटच्या रिजनच्या दिशेनं. चौकार, 4 धावा या शेवटच्या चेंडूवर चौकार. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थेट ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय.